जीवस परुवणम ओचम। तुम्हाला किती बसला? जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमीचंद्र आचार्य की जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय बोलो परम पूज्य जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य श्री सागर जी महाराज की जय। हाँ, योग मार्गना चल रहे गोमटसार जीवकांड में मराठी। तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं योग मार्गणेमध्ये काल संख्या, त्या योगानं सहित असणाऱ्या जीवांची संख्या किती आहे। तर त्यामध्ये पहिल्यांदा विक्रिया शक्तीने युक्त असणाऱ्या जीवांची संख्या सांगितली। बादर कोणत्या कोणत्यात विक्रिया शक्तीने युक्त असणारे जीव, जर अग्निकायक, बादर पर्याप्त, वायुकायक आणि बादर म्हणायचं नाही, पर्याप्त पंचेंद्रिय, तिर्यंची आणि मनुष्य। देव आणि नारकी तर आहेतच, परंतु दुसरे जे आहेत ते तर पुढे सारखं थोडं हां। तर त्यामध्ये वायुकायक किती, तेजसकायक जीवांची संख्या किती सांगितली, त्यांची जी संख्या आहे त्याचा असंख्यातावा भाग। अग्निकायक जीव सांगितले आणि वायुकायक जीव किती आहेत, पल्ल्याचा असंख्यातवा भाग आहेत। आणि पंचेंद्रिय पर्याप्त मध्ये जे जीव आहेत त्यांची संख्या किती सांगितली, गुणिले पल्ल्याचा असंख्यातवा भाग, एवढे विक्रिया शक्तीने युक्त असणारे पर्याप्त पंचेंद्रिय जीव आहेत। आणि मग त्यांच्यामध्येच पुढं 3 योगवाले आणि त्याच्यामध्ये सांगितलं की भोगभूमी पण त्याच्यामध्ये पर्याप्त पंचेंद्रिय जीवामध्ये भोगभूमीतले पण तिर्यंचे मनुष्य आले आणि कर्मभूमीतले पण पंचेंद्रिय पर्याप्त जे तिर्यंचे आणि मनुष्य आहेत ते आले, सगळे दोन्ही पण आले। परंतु भोगभूमीतले जीव जे आहेत ते विक्रिया कशी करतात, पृथक विक्रिया करतात। आणि कर्मभूमीतले जे चक्रवर्तीला सोडून बाकीचे मनुष्य तिर्यंचे अपृथक विक्रिया, म्हणजे पृथक विक्रिया करू शकत नाहीत, म्हणजे आपल्या शरीराहून दुसरी विक्रिया करू शकत नाही, आपल्या शरीरालाच विक्रिया रूप बनवतात। हे झालं होतं। नंतर 3 योगवाले, 2 योगवाले आणि 1 योगवाले जीवांची संख्या आपण काढली। त्यामुळे 3 योगवाले जीव कोण आहेत, पंचेंद्रिय मध्ये सगळे येणार, पंचेंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त सगळे जीव येणार, म्हणजे देवगती, नरगती, पंचेंद्रिय तिर्यंच, पर्याप्त तिर्यंच आणि मनुष्य, पर्याप्त मनुष्य घ्यायचे, अपर्याप्त मनुष्य येणार नाही। तर या सगळ्यांच्या मध्ये संख्या जी आहे किती आहे, तर जी देवराशी आहे त्याच्यामध्येच काय केली, बाकीतल्या गतींची संख्या अधिक केली, कारण का देवांची संख्या सगळ्यात जास्त आहे। थोडंसं दार बंद करायचं करायचं चालतं। पुढं आपलं हेच झालं होतं आता की त्या आणि 2 योगवाले जीव किती आहेत, तर त्रस राशीमध्ये काय केलं आपण, 3 योगवाले जीवांची संख्या कमी केली। जे पूर्ण जी त्रस पर्याप्त राशी आहे त्याच्यामध्ये 3 योगवाले जीव आहेत ते कमी केले की बाकी सगळे कोण झाले, 2 योगवाले, म्हणजे द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय हे जीव काय येणार, 2 योगवाले। 2 योगवाले जीवांच्या मध्ये हे सगळे जीव येणार, पर्याप्त घ्यायचे फक्त। आणि 1 योगवाले जीव जे आहेत ते एकेंद्रिय जीव। व सर्व जीवराशीमधून काय केलं, 2 योगवाले आणि 3 योगवाले जीवांची संख्या कमी केली संसार राशीमधून, की पूर्ण संख्या कोण आले, मीच उत्तर दिले, तुम्हाला प्रश्न विचारला नाही, सगळं एक योगवाले जीवांची संख्या आली। तुम्हीच प्रश्न करा आणि तुम्हीच उत्तर द्या। आता त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आता 3 योगवाल्या जीवांच्या मध्ये मनोयोगी किती आहेत, वचनयोगी, आणि त्याच्यामध्ये 4 मनोयोगी आणि 4 वचनयोगी। तर त्यांची संख्या काढण्यासाठी काय केलं आपण, पहिल्यांदा कालाचं प्रमाण, सगळ्यात काळ कुणाचं कमी आहे,
सत्य सगळ्यांनी नाही सांगायचं एकांचं. सत्ययोग मनयोग. त्याच्यानंतर कोणाचं आहे? हां, सत्य मनयोग झालं की सगळ्यात कमी असत्य मनयोग. त्याच्यानंतर अनुभव मनयोग. यांचा काळ किती आहे? सगळ्यांचा सामान्य काळ किती आहे योगाचा? अंतर्मुहूर्तापेक्षा जास्त योग राहत नाही. जे कमीत कमी पण राहू देत आणि जास्तीत जास्त. हां, कुठं एक समय पण आहे त्याचा जगण्य काळ. ते पुढं सांगू तुम्हाला. जे व्याघात होतं ना त्याच्या अपेक्षेनं वचनयोग आणि मनोयोगामध्ये व्याघात होऊ शकतो. म्हणजे आता आपण वचनयोग चालू झाला आणि काहीतरी समजा मध्ये अडथळा आला तर काय होणार? तिथं वचनयोग खंडित होणार. मग खंडित झालं की कुठला काय योग होणार? काय योग होतोय नियमानं. वचनयोग खंडित झाला की नियमानं काय योग होतो. तसंच मनोयोग. आता विचार कुठला तरी करायला पण असा प्रयत्न केला आणि काहीतरी एकदम काहीतरी आवाज आला, ॲक्सिडेंट झाला किंवा आणखी काहीतरी कोणतरी बोलवलं आपल्याला तर काय होतं? लगेच आपला योग बदलतो. तर त्याला एक समय होऊ शकतो. म्हणजे तो योग कुठला? मनोयोगाने. आणि योग तर एक समय तर आपला विषय पण नाही आहे वास्तविक बघायला गेलं तर, परंतु आहे, होऊ शकतो. परंतु इथं जो उत्कृष्ट काळ तो घ्यायचा. सगळ्यात उत्कृष्ट काळ सुद्धा सत्य मनोयोगाचा सगळ्यात छोटा अंतर्मुहूर्त. त्याच्यापेक्षा सगळे अंतर्मुहूर्तच आहेत. परंतु पुढचे अंतर्मुहूर्त कसे आहेत? किती गुणित आहेत? किती पट? 4. इथं 4 मांडलेलं संदृष्टी आहे. वास्तविक गणित सांगायचं नेहमी संख्यात गुणित आहेत. सत्य मनोयोगापेक्षा असत्य मनोयोगाचा काळ संख्यात गुणित, असत्यापेक्षा उभय मनोयोगाचा काळ आणि त्याची संदृष्टी म्हणून 4 ठेवले तिथं. म्हणून मग आपण 1 अंतर्मुहूर्त, मग 4 अंतर्मुहूर्त, उभय मनोयोगाचा 16 अंतर्मुहूर्त आणि अनुभय मनोयोगाचा 64 अंतर्मुहूर्त. 4 गुणलं केलं आणि त्या सगळ्यांची बेरीज केली. 85 आली. आणि ह्या 4ही मनोयोगांचा मिळून जो काळ आहे त्याच्यापेक्षा संख्यात गुणित कुणाचा आहे? सत्य वचनयोगाचा. मनोयोगाचा काळ छोटा, त्याच्यापेक्षा वचनयोगाचा काळ मोठा आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सत्य वचनयोगाचा कमी. त्याच्यापेक्षा पुढचे काय करायचे? पुन्हा संख्यात गुणित काळ मोठे होत झाले. सत्य वचनयोगापेक्षा असत्य वचनयोगापेक्षा उभय वचनयोगापेक्षा अनुभय वचनयोग. हे 8 काळ आपल्याला प्राप्त झाले. आता ह्या काळाला अनुसरून जीवांची संख्या काढतात. ज्याचा कमी काळ आहे, आपण म्हटलं की नाही, 1 मिनिटामध्ये 5 समजा हे झाले, काहीतरी कवर घालताय तुम्ही पुस्तकाला, 5 पुस्तकं कवर घालून झाली तर 1 मिनिटात 5 10 मिनिटात 5 झाले तर 50 मिनिटात किती होणार? असं त्रैराशिक करतो की नाही आपण, तसं त्रैराशिक करायचं की एवढ्या काळामध्ये एवढेच जीव संचित, तर एवढ्या काळामध्ये किती संचित होणार? आता ते पुढे सांगतात. तसं त्रैराशिक करून योगवाल्या जीवांची संख्या काढतात. संख्यात गुणितच घ्यायचं की. म्हणून 4 गुणलं ना, 85 केलं अंतर्मुहूर्त आणि मग 85ला पुन्हा 4 गुणलं, पुन्हा त्याला 16 गुणलं, पुन्हा त्याला 64 गुणलं आणि त्या सगळ्याचं मिळून किती येणार? 340 बेरीज होते. काल आपण केले होते ना, 4, 16, 64 आणि 256. या सगळ्यांचा जोड करायचा वचनयोग. आणि त्याच्यापेक्षा काय योगाचा काळ पुढे सांगतील तो ह्यापेक्षा सुद्धा संख्यात गुणित. ह्या अनुभय वचनयोगाचा, या सगळ्या 4ही वचनयोगांचा जो काळ असेल ना त्याच्यापेक्षा काय योगाचा काळ संख्यात गुणित येईल. ते आता पुढच्या ह्याच्यात घेतील. आपण इथं वाचू. 263 गाथा वाचायचे. 262 पर्यंत झालेलं आहे आपलं. तज्जोगो सा महाराजींना पुस्तक दे के जा रहे आप जा मौसी को मौसी तज्जोगो सामन्नम संका हदति जोगमिदम. नहीं, कुछ गलत हो गया क्या?
तज्जोगो सामन्नम काओ संकाहदोति जोगमिदम सौवसमास विभजिदम सग सग गुण संगुणे दुसगरासी चार वचन योगांचा काळ सांगितला होता मागच्या कथेमध्ये. त्या सगळ्यांचा तज्जोग, योग म्हणजे जोडणं, बेरीज करणं. त्या सगळ्यांची बेरीज करायची, चारीची. त्याच्यापेक्षा सामान्यम काओ, सामान्य कायोगाचा काळ. संकाहदो, संख्यात गुणित आहे. आपण केलं होतं. काल आपण केलं ना वचन योगांचं अंतर्मुहूर्त 85. त्या चारची बेरीज करायची. 4, 16, 64 आणि 256. तिथे येणार बेरीज 340 येते. नंतर काय करायचं 340. हे काय झालं, वचन योगांचं जोड. चारही वचन योगांचा मिळून काळ किती झाला. अंतर्मुहूर्त गुणिले 85 गुणिले 340. हे सुद्धा मांडलेलं आहे सगळं. संख्यात गुण आहे एवढं लक्षात घ्यायचं. संख्यात अंतर्मुहूर्त आहे. तर ह्या झाला वचन, चारही वचन योगाचा मिळून काळ. आता ह्याला संख्यातानं गुणित करायचं म्हणजे कोणाचा काळ येणार, काय योगाचा. काय योग कसा आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये मनुष्यत्रेंचे असेल तर औदारिक कायोग येणार, किंवा अपर्याप्त अवस्था असेल तर औदारिक मिश्र कायोग, देवनारकी असेल तर वैक्रिक कायोग, वैक्रिक मिश्र कायोग. त्यामुळे प्रत्येकांचा वेगवेगळा काढला नाही. तो कायोग सामान्यच घेतला इथं. तर त्या सामान्य कायोगाचा काळ किती आहे याच्यापेक्षा संख्यात गुणित आहे. म्हणजे किती येणार, अंतर्मुहूर्त 85 340 गुणिले 4. 4 0 0 4 चौक 16 हातचाला 1 4 3 1 12 आणि 13. चुकलं काहीतरी 1360 येते बरोबर. 1360 हा काय योगाचा काळ केला. गप्प बस आता, तास वेळपर्यंत कोण उठ जायचं नाही आता. तर काय योगाचा काळ झाला. आणि मनोयोगाचा काळ किती आहे. मनोयोगाचा आपण पहिल्या सुरुवातीला केला होता, सगळ्याचा मिळून 85 आला. मग इथे एकच हे आहे, दिसतंय का. ते जरा असं खडून ते जरा खडू पण चांगलं. ते जरा खडू पण असंच आहे तो, त्यामुळे तसंच उडते. ओलं करू देत काय जरा. आता हे 3 योगांचे काळ आहेत. मनोयोगाचा काळ 4 मिळून, वचन योगांचा काळ तिकडे घेऊ नका हो, इकडे घ्या. असं काय पाठीमागच दिसत. हां बसा. मनोयोग, वचनयोग आणि कायोग तिन्हीचा काळ जोडायचा. आता किती होणार, अंतर्मुहूर्त 85 गुणिले 0. हा मनोयोगाचा 1 घ्यावा लागणार. तर
6 आणि 4 इकडे असते झाले 6 4 10 चालेल 1 3 आणि 3 6 आणि 7 1701 काय म्हणाल तर तिन्ही योगाचा मिळून काळ किती झाला 1701. मग आता इथं त्रैराशिक करायचं काय की प्रमाण फल आणि इच्छा एवढ्या काळात एवढे जीव म्हणजे हे तिन्ही योगांचा मिळून जो काळ आहे तेवढ्या काळामध्ये त्रियोगी जीवांची पूर्ण संख्या हे पूर्ण तिन्ही योगांचा काळ झाला ना. मग एवढ्या काळामध्ये सगळे जीव येणार ना संचित. मग ह्या पूर्ण अंतर्मुहूर्त गुणिले 85 गुणिले 1701 एवढ्या काळामध्ये जर किती जीव आहेत जे पूर्ण 3 योगवाले जीवांची संख्या 3 योगवाले जीवांची संख्या किती सांगितली काल जगत प्रतर भागिले प्रतरागुण भागिले 85 देवांची जी संख्या त्याच्यामध्ये अधिक केलं होतं इथं 3 संख्या अधिक केलं सगळे जीव मिसळण्यासाठी देव नारकी तिर्यंची आणि मनुष्य. तर काय झालं हे सगळ्या 3 योगवाल्या जीवांची संख्या आहे. तर एवढ्या काळामध्ये एवढे जीव तर एक एक घ्यायचा. आता आपला सत्य मनोयोगाचा काळ एका सत्य मनोयोगाचा काळ किती घेतला होता अंतर्मुहूर्त फक्त सामान्य अंतर्मुहूर्त होता ना अंतर्मुहूर्त एकच. एवढ्या काळात किती जीव संचित होणार ते तसंच उठायला लागले ते खडू हे काल आपण 3 योगवाल्या जीवांची संख्या काढली होती ना जगत प्रतर भागिले प्रतरांगुण 85 संख्यात गुणिले 1 अधिक 1 अधिक आहे अधिकची संतुष्टी आणि वर 2 संख्या अधिक काही अधिक साठी भवनवासी आणि वैमानिक देवांची संख्या मिसळण्यासाठी हे 2 अधिक केलं तर मग ती देवांची संख्या झाली. आणि त्या देवांच्या मध्ये मनुष्य तिर्यंची आणि नारकी हे 3 मिसळण्यासाठी 3 अधिक केले म्हणजे हे 3 योगवाले सगळे जीव आले. तर हे एवढ्या योगाच्या काळामध्ये एवढे सगळे जीव येतात तर एवढ्या काळामध्ये किती जसं उदाहरणार्थ आपण समजा 100 समयामध्ये 10,000 जीव येतात तर समजा 5 समयात किती येणार असं आपण त्रैराशिक करणार ना. तर तसं करणार 10,000 गुणिले 5 करणार भागिले 100 करणार 100 गेले 10 किती येणार 500 जीव येणार. 100 समयात 10,000 जीव तर 5 समयात किती 500 जीव. तसं इथं हे काढायचं इथं पण काय करणार आपण नेहमी सूत्र लक्षात ठेवायचं कधी पण त्रैराशिक असेल तर फल राशी गुणिले इच्छा राशी आणि भागिले प्रमाण राशी करायचं. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि ह्या प्रमाण राशीनं भागायचं म्हणजे उत्तर येतंय. मग काय ना हे देव राशी जगत प्रतर भागिले 85 प्रतरांगुण संख्यात अधिक 1 आणि 3 याला काय करायचं गुणायचं अंतर्मुहूर्तानं आणि ह्यानं भागायचं आहे. आता हे भाग आहे दोन्ही पण भागार असल्यामुळं एका राशीत ठेवू शकतो आपण एका ह्याच्यामध्ये. तर अंतर्मुहूर्त 85 आणि 1701 तर आता इथे अंतर्मुहूर्त जाणार दोन्ही समान राशी आणि बाकी सगळं राहणार. जो 3 योगाचा मिळून काळ जेवढे संख्यात गुण आहेत ना ते तिथं भागिलेमध्ये येणार. तेवढी संख्या कुणाची होणार कुणाची काढली आपण
हा काळ कुणाचा घेतला? सत्य मनोयोग. सत्य मनोयोगाचा काळ आहे हा. तिन्ही योगामध्ये काळामध्ये मिळून एवढे जीव, तर एक सत्य मनोयोग काळामध्ये किती जीव संचित होणार? असे सगळे पूर्ण किती त्रैराशिक करायचे आता? 9 म्हणजे 8. हे एक केलं असं, ह्याला धरून ह्याला सोडून 8 करणार असं काढ आता. असत्य मनोयोगी तुम्हाला अभ्यास सगळ्यांना. असत्य मनोयोगी किती आहेत, उभय मनोयोगी किती आहेत. फक्त काय करायचं तर त्रैराशिक इथलं बदलत जायचं. तुम्हाला दाखवते तसं. असत्य मनोयोगाचा काळ किती आहे? 4 अंतर्मुहूर्त आहे. म्हणजे संख्यात अंतर्मुहूर्त आहे, परंतु 4 संदृष्टी बांधलेली आहे. हा, तर आता इथं काय करणार? हे असत्य मनोयोगाचा काळ आहे. असत्य म्हणते फक्त. मग असत्य मनोयोगी जीव किती आहेत ते निघणार. एवढ्या काळात एवढे जीव, तर एक असत्य मनोयोग काळामध्ये किती जीव होणार? मग काय होणार? इथं अंतर्मुहूर्त गुणिले 4 आणि इथं हे असंच राहणार. मग फक्त 4 गुणा येणार इथं. सत्य मनोयोगीपेक्षा 4 पट होणार, म्हणजे संख्यात पट. सत्य मनोयोगी जीवांच्या पेक्षा असत्य मनोयोगी संख्यात पट होणार, संख्यात गुणित होत जाणार. काळ त्यांचं संख्यात गुणित असल्यामुळं संचित झालेले जे आता इथं आपण मग अशी 5 ठेवले, ते मग 10 ठेवले की दुप्पट होणार ना जीव. 500 चे 1000 होणार. 20 समय ठेवा, त्याच्यापेक्षा दुप्पट 2000 जीव होणार. 40 समय ठेवा, त्याच्यापेक्षा दुप्पट जीव होणार. जसं जसं काळ वाढेल तसं संचित जीवांची संख्या अधिकाधिक येत जाणार. म्हणून आता इथं सगळ्या त्रैराशिक करायचे. असत्य मनोयोगी किती येणार? एवढे. म्हणजे हे अंतर्मुहूर्त निघून जाणार आणि देवांची संख्या गुणिले 4 भागिले 85 गुणिले 1701. तिथंच काय करणार आपण? उभय मनोयोगाचा काळ ठेवायचा. किती आहे त्यांचा? 16. मग इथं 16 पट येणार. इथं 4च्या ऐवजी काय येणार? इथं 16 येणार. एवढंच बदल होत जाणार, बाकी काय बदलणार नाही. आणि अनुभवमध्ये इथं 64 येणार, इथं 64 येणार. पुन्हा सत्य वचन योगी किती येणार तिथं? आता तिथं बघा, सत्य वचन योगीचा काळ किती आहे? 85 गुण आहे की नाही? हा, ते 85 घालवायचं, एवढंच दाखवायचं. अंतर्मुहूर्त 85 आणि इथं 4 आहे ना. सत्य वचन योगाचा काळ हा कोणाचा काळ आहे? सत्य वचन योगाचा. तर एवढ्या काळात एवढे जीव, तर एवढ्या सत्य वचन योगाच्या काळामध्ये किती जीव? तर इथं काय होणार? फलराशी गुणिले इच्छा राशी. अंतर्मुहूर्त 85 गुणिले 4 भागिले अंतर्मुहूर्त 85 आणि 1701. तर काय होणार? तर अंतर्मुहूर्त पण जाणार आणि 85 पण जाणार. मग 85 पण दिसणार नाही तिथं, कारण वरचं 85 आणि खालचं 85 जाणार ना. त्यामुळे खाली वर 4 राहणार, खाली 1701 राहणार फक्त संख्येमध्ये. असं पुढं पण होणार सगळीकडं. जे सगळ्या 4ही वचन योगाची जीवांची संख्या काढत असताना तिथं काय होणार? संख्या इथं 4 आणि खाली 1701 येणार, एवढी संख्या येणार. कारण अंतर्मुहूर्त 85 अंतर्मुहूर्त 85 दोन्हीकडे समान असल्यामुळे त्याचं अपवर्तन होणार, म्हणजे ते निघून जाणार. आणि 4 आणि 1701 उभय मनोयोगी हे सत्यवचन योगी आले. असत्य वचन योगी किती येणार? 16 येणार. इथं 4च्या ठिकाणी काय येणार? 16 येणार. आणि उभय वचन योगी 64 येणार इथं गुणा. म्हणजे हे सगळं मानलेली संख्या, आणि एवढं लक्षात ठेवत जावा. कारण का कसं असते, आपण दृष्टांत दिलेला असतं आणि तेच आपण सिद्धांत मानून बसतोय. नावेचा दृष्टांत दिला, चित्र बुजवणं म्हणजे आश्रव, मग त्यालाच आश्रव समजून बसतोय आपण. छिद्र आहे त्यातून पाणी येते म्हणजे ते आश्रव आहे. म्हणजे ते आश्रव आहे का? त्या आश्रवासाठी उदाहरण दिलं. तसं हे सुद्धा हे कल्पित संख्या आहेत, फक्त संख्यात गुणितसाठी ही संदृष्टी घेतलेली आहे. जे वास्तविक गणितामध्ये मोठ्या संख्यात गुणित आहे ते आपल्याला दाखवण्यासाठी संदृष्टी घेतलेली आहे. पुन्हा हे कोण झाले? असत्य वचन योगी.
आणि उभय वचन योगी किती 64 गुणा होणार आणि अनुभय वचन योगी 256 गुणा होणार. नंतर सामान्य कायोगी किती होणार 1360. कायोगींचे केलं होतं ना पण 1360 गुणा होणार. असे हे म्हणून हे संदृष्टी सोपी आहे म्हणून दुसरं काही अंक सांगत नाही. तर अशा प्रकारे हे संख्या काळाच्या अपेक्षेनं काढली सगळी. कारण इथं तसं जीवांची संख्या सांगता येत नाही. मनोयोगी किती आहेत वचनयोगी किती आहेत त्याचा काळ किती आहे त्याच्या अपेक्षेनं संचय त्याचा काढलेला आहे. म्हणून त्या गाथेमध्ये म्हटलं की चारी वचनयोगाचा जो जोड म्हणजे बेरीज झाली त्याच्यापेक्षा संख्यात पट काय आहे सामान्य कायोग आहे. आणि तिजोगमिदम 3 योग वाले जी जीवांची संख्या आहे सव समास विभजितम सगळ्या 3 योगांचा काळ जोडायचा आणि त्यानं भागलं आणि आपापल्या गुणकारानं गुणलं. आपापला जो काळाचा गुणकार आहे त्यानं गुणलं की त्या जीवांची संख्या येते. असं सोपं एकदम. काय अवघड आहे हे पण अवघड म्हटलं काय एकदम. ते काळाचं जे गुणकार आहे ना त्यानं फक्त गुणायचं बाकी काय करायचं नाही. 3 योगवाल्या जीवांची संख्या आणि त्याला त्या जीवांच्या हे ना सगळ्यांच्या 3 योगांचा काळ आहे त्यानं भागायचं आणि आपापल्या गुणकारानं गुणायचं की त्या जीवांची संख्या येते. म्हणजे जसं काळाचा अल्पभूत्व आहे ना सत्य मनोयोगी काय होणार सगळ्यात कमी त्याच्यापेक्षा असत्य मनोयोगी संख्यात पट त्याच्यापेक्षा उभय मनोयोगी संख्यात पट त्याच्यापेक्षा अनुभय वचन मनोयोगी त्याच्यापेक्षा संख्यात पट कोण येणार सत्य वचनयोगी. त्याच्यानंतर किती येणार संख्यात पट त्याच्यापेक्षा वचनयोगी संख्यात पट त्याच्यापेक्षा संख्यात पट त्याच्यापेक्षा कायोगी संख्यात पट म्हणजे कायोग असणारे जीव जास्त असणार कारण त्याचा काळ मोठा आहे तर तेवढ्यात जीव जास्त संचित होणार. कुठलं 3 योगावाल्या जीवांची संख्या भागिले 3 योगाचा काळ संख्या. तुम्ही असं तर बसायला पाहिजे म्हणजे तुम्हाला इकडे दिसणार. 3 योगांच्या काळाचा काय म्हणायचं जोड बेरीज आणि आणि गुणिले आपापला काळ म्हणजे त्या योगाचा जो काळाचा गुणकार आहे तो येणार. तसं आता द्वियोगी जीवांची पण काढायची. द्वियोगी जीवांच्या मध्ये 2च योग येणार ना. कोणता योग येणार वचन योग आणि कायोग आणि तिथं वचन योग पण एकच आहे अनुभयच आहे त्यामुळे 4 वचन योग पण नाही आहेत पण 1 वचन योग आणि कायोग. तर त्याची पण काढायचं तशीच. जर काय तर लावायला पाहिजे होतं असं. द्वियोगवाल्यांची काढायची ना आपल्याला. तर द्वियोगी जीवांच्या मध्ये वचनयोगी द्वियोगी जीवांची संख्या किती येणार अंतर्मुहूर्त त्याचा पहिल्यांदा वचनयोगाचा काळ छोटा त्यांचा एकच वचनयोग आहे त्यामुळे काय इथं हे करायचं नाही अंतर्मुहूर्त एकच अंतर्मुहूर्त आणि कायोगाचा काळ त्यांचा त्याच्यापेक्षा संख्यात पट वचनयोगापेक्षा कायोगाचा काळ संख्यात पट. तर काय होणार अंतर्मुहूर्त खाली का बसलाय मग त्याची
सगळं नोट्समध्ये आहे माताजी, समोर ठेवला ना सगळं ओळी येणं तसंच सांगत असते मी. हां हां. तर आता द्वियोगी जीवांची आपण संख्या काढतोय. द्वियोगी जीवांच्या मध्ये काय आहेत, 2 प्रकारचे जीव येणार, एक वचनयोगी आणि काययोगी. तर त्यामध्ये वचनयोगाचा काळ अल्प, छोटा अंतर्मुहूर्त, त्याच्यापेक्षा काययोगाचा काळ संख्यातपट. म्हणून इथं अंतर्मुहूर्त 1 आणि अंतर्मुहूर्त 4 घेतलं, संख्यातपट. आता या दोघांचा बेरीज करायची, किती येणार दोघांची बेरीज? 5 अंतर्मुहूर्त. सोपं आहे. आता द्वियोगी जीवांची काल संख्या सांगितली होती, किती सांगितली होती? जी त्रस पर्याप्त राशी आहे त्यातून फक्त 3 योगवाल्या जीवांची संख्या कमी करायची. म्हणजे जगत प्रतर, इथं 3 राशीच करूया आपण, प्रमाण, फळ आणि इच्छा. द्वियोगी जीवांचा व दोन्ही योगाचा मिळून काळ किती आहे? 5 अंतर्मुहूर्त, म्हणजे संख्यात अंतर्मुहूर्त. तर जीव किती एवढ्या काळामध्ये? जगत प्रतर भागिले प्रतरांगुल भागिले संख्यात, आणि त्याच्यातून ही कमी केले 3 योगवाले जीवांची संख्या. वास्तविक हे खाली भागार म्हणजे हा गुणकारच आहे. भागाराचा भागार असतो ना, तो राशीचा गुणकार असतो. मग असं लिहा किंवा तुम्ही असं लिहिलं तरी पण चालतं. ही संख्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. कारण हा भागार छोटा केला तर भागल्यानंतर उत्तर मोठं येणार ना. इथं भागार मोठा घेऊन इथं गुणकार केला, दोन्हीचा अर्थ एकच होतोय. म्हणून असं लिहिलं इथं, जगत प्रतर भागिले प्रतरांकुलाचा संख्यात्वा भाग. एवढे त्रस जीव सगळे मिळून द्विइंद्रियापासून ते पंचेंद्रियापर्यंत हे सगळं आपण इंद्रिय मार्गणेमध्ये बघितलेलं आहे. तिथं त्रस जीवांची संख्या किती आहे? सामान्य त्रस जीव किती आहे? जगत प्रतर भागिले प्रतरांकुलाचा असंख्यात्वा भाग आहेत. आणि त्रस पर्याप्त जीव किती आहेत? जगत प्रतर भागिले प्रतरांगुलाचा संख्यात्वा भाग आहेत. एवढाच फरक आहे दोन्हीमध्ये. इथं असंख्यातानं भागला आणि इथं संख्यातानं. म्हणजे सामान्य जीव जास्त येणार आणि केवळ पर्याप्त जीव आहेत ते त्याच्यापेक्षा कमी येणार. सामान्यामध्ये पर्याप्त अपर्याप्त दोन्ही मिश्र असते आणि अपर्याप्त जीव जास्त असतात आणि पर्याप्त जीव कमी असतात. फक्त उलट कुठं आहे सांगा बरं, कुठल्या पर्यायामध्ये कुणाला लक्षात आहे बघूया, म्हणजे ते परीक्षेत पास झाला. मागं मी विशेष सांगितलं होतं, ज्यावेळेला आपण काय मार्गणा इंद्रिय मार्गणा वगैरे सगळं शिकलो त्यावेळेला सगळ्या जीवांच्या मध्ये पर्याप्त जीव कमी असतात आणि अपर्याप्त जीव जास्त असतात. कारण अपर्याप्त जीवांची संख्या जास्त आहे आणि एक पर्याय अशी आहे की तिथं पर्याप्त जीव जास्त आहेत आणि अपर्याप्त जीव कमी आहेत. कुठली पर्याय ती? एकेंद्रिय सामान्य सांगून उपयोग नाही. एकेंद्रामध्ये कुठले जीव सांगा? सूक्ष्म साधारण वनस्पती जे आहेत त्यांच्यामध्ये काय आहे? पर्याप्त जीव जास्त आणि अपर्याप्त जीव कमी आहेत. कारण का पर्याप्ताचा काळ तिथं मोठा आहे म्हणून तिथं पर्याप्त जीव जास्त घेतले आणि अपर्याप्त जीव कमी घेतले. आणि बाकीच्या पर्यायामध्ये पर्याप्त पर्याय प्राप्त होणं दुर्लभ आहे म्हणून पर्याप्त जीव कमी आहेत आणि अपर्याप्त जीव जास्त आहेत. हे कारण पण सांगितलं होतं तिथं. तर पुन्हा इथं तुमची रिव्हिजन घेतली. तर एवढ्या काळामध्ये एवढे जीव. तर आता आपल्याला एक वचनयोग जीव किती आहेत द्वियोगी जीवांच्या मध्ये? तर वचनयोगी जीवांची संख्या किती आहे? ते 1 अंतर्मुहूर्त त्याचं आहे. तेवढ्यामध्ये किती संचित होणार? आता मगाशी केलं तसंच फल राशी ला इच्छा राशीनं गुणायचं आणि ह्या प्रमाण राशीनं भागायचं. अंतर्मुहूर्त 5, अंतर्मुहूर्त जाणार. म्हणजे त्रस राशीचा संख्यात्वा भाग वचनयोगी जीव येणार. म्हणजे या द्वियोगी जीवांच्या संख्येचा संख्यात्वा भाग कोण येणार? वचनयोगी. आणि संख्यात बहुभाग जीव कोण येणार? काययोगी जीव. 2 मध्येच आहे ना विभागणी फक्त. मग इथं काय करणार? फक्त आपण काययोगी काढायसाठी 4 अंतर्मुहूर्त करणार. मग इथं आपण 4 ने गुणलं
अंतर्मुहूर्त गेलं म्हणजे 4/5 आलं, 4/5 आलं, ज्याला म्हणतात बहुभाग. आणि 1/5 हा काय झाला, एक भाग. एक भाग बहुभाग असं करतो ना. म्हणजे संख्यात्वा भाग जीव वचन योग्य आहेत आणि संख्यात बहुभाग जीव काय योग्य आहेत. जे वचन योगीपेक्षा काय योगी जीव संख्यात पट आहेत. त्याचा अर्थ वचन योगी जीव कमी आणि काय योगी जीव संख्यात पट आहेत. हे कोणामध्ये, द्वियोगी जीवांच्या मध्ये. आता वचन योग आणि मनोयोगाचा हे संपलं. आता आपल्याला एक योगी जीवांच्या मध्ये, काय योगी जीव आहेत ना, त्यांच्यामध्ये 3 येणार. औदारिक मिश्र काय योगी, कारमण काय योगी आणि औदारिक काय योगी, त्यांची संख्या. आणि वैक्रिक मिश्रवाल्यांची वेगळी सांगतील. नंतर आहारक मिश्राची वेगळी संख्या सांगतील. अशा काय योगीची संख्या सांगतायत. आता 264 गाथा आहे. कम्मोरालियमिस्सय ओरालद्धासु संचिद अनंता कम्मोरालियमिस्सय ओरालिय जोगिनो जीओ आता 3 कायोगी जीवांची संख्या सांगतायत. कम्म म्हणजे कारमान, काय योग्य ह्याचा. ओरालिय मिश्र म्हणजे औदारिक मिश्र आणि ओरालद्धा मतलब औदारिक कायोग. ह्याच्या काळामध्ये संचित अनंता, संचित होणारे जीव किती आहेत, अनंत. कारण आपण बघितली होती सामान्य कायोगी जीवांची संख्या, एक योगी जीवांची संख्या किती आहे. संपूर्ण संसार राशीतून फक्त 3 आणि 2 योगवाले जीव कमी केले, जे असंख्यात संख्याच कमी झाली फक्त. तर अनंत राशी सगळी कोण आहे, एक कायोगवाले जीव आहेत. तर म्हणून मग त्याची विभागणी 3 मध्ये होणार. कारमान कायोगी, औदारिक मिश्र आणि औदारिक कायोगामध्ये. तर प्रत्येकामध्ये सुद्धा जीव किती येणार, अनंत अनंत अनंता. त्या 3 काळामध्ये संचित झालेले जीव किती आहेत, अनंत. कम्म ओरालिय मिस्सय ओरालिय जोगिनो जीवा, ते सांगितलं. त्या काळामध्ये संचित झालेले कारमान कायोगी, औदारिक मिश्र कायोगी आणि औदारिक कायोगी जीव अनंत अनंत आहेत. म्हणजे इथं सामान्य संख्या सांगितली पहिला. ही सगळे असंख्यातच संख्या आहे. कुठली, 3 योगवाले जीव आणि 2 योगवाले जीव. कारण का त्रस पर्याप्त राशीच असंख्यात आहे. त्रस पर्याप्त असो अपर्याप्त असो. एकेंद्रियामध्ये सुद्धा मागं सुद्धा सांगितलं होतं अनेक वेळा तुम्हाला की एकेंद्रिय बाजूला काढायचे. बाकी सगळे जीव किती आहेत, असंख्यातामध्येच आहेत. जी संख्या आपण बघितली तुम्ही, संख्यात, असंख्यात आणि अनंत. त्या असंख्यातमध्ये पण 3 भेद बघितले. त्याच्यानंतर अनंतामध्ये पण 3 भेद आहेत. तर त्या असंख्यातापर्यंतच सगळी संख्या आहे. अनंत जगन्य पण किंवा कुठले पण अनंत बाकीचे जीव नाहीत. फक्त एकेंद्रियामध्ये जे साधारण वनस्पती काय जीव आहेत तेच अनंत अनंत आहेत. पृथ्वी कायक पण अनंत नाहीत, जल कायक पण नाही, अग्नी कायक पण नाही, वायू कायक पण नाही. सगळे असंख्यातच आहेत. फक्त एक साधारण, आणि प्रत्येक वनस्पती पण असंख्यातच आहे. फक्त साधारण वनस्पती म्हणजेच कोण आहे, साधारण वनस्पती कोणाला म्हणायचं, निगोदी जीवांना. त्यांना दुसरं नाव काय आहे, निगोदी जीव. त्यांची संख्या अनंतानंत आहे. जी 13 राशीमध्ये सुद्धा थोडीशी राशी बाकीची आहे. बाकी सगळी राशी कुणाची आहे, साधारण वनस्पती. कारण आपण बघितलं ना, एका निगोदी शरीरामध्ये किती जीव राहतात, किती अनंत राहतात पण सांगितलं होतं. अनंत वा भाग काय अनंत पडते कळत आता. कारण
कर्माचे परमाणु किती आहेत, सिद्ध राशी जाणवतो बाबा. आता निगोदी जीव किती आहेत, सिद्ध राशीपेक्षा पण अनंतपट. अनंतानं गुणायचं सिद्ध राशीला, तेवढे एका निगोदा शरीरामध्ये जीव आहेत. आणि निगोद शरीर एक, आपल्या शरीरामध्ये किती निगोद शरीर आहेत, असंख्यात निगोद शरीर आहेत. आणि त्या एक शरीरामध्ये अनंत जीव, म्हणजे आपल्या शरीराच्या आश्रयाने पण किती जीव आहेत बघा. मग ते सगळंच आहे ना. 12वं गुणस्थान ज्यावेळेला येते ना, त्यावेळेला ते सगळे निगोदी जीव मरतात आणि मग ते केवली होतात. मग ते केवलींच्या शरीरामध्ये ते निगोदी जीव राहत नाहीत, सगळे निगोद जीवानं रहित. 8 शरीरं सांगितले होते, कोणाला लक्षात आहे त्यांनी सांगायचे. निगोद शरीरानं रहित असे 8 स्थान आहेत. हां, एकाने सांगायचं, सगळ्यांनी बोलायचं नाही. सांगा. हां 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 दोनच राहिले आता. केवली म्हणायचं. हां, केवली. एकच राहिलं आता. आहारक शरीर. आहारक जे शरीर आहे, जे निघालेला पुतळा, त्याच्यामध्ये असत नाहीत निगोदी जीव. बाकी सगळ्या शरीरामध्ये काय आहेत, शरीराच्या आश्रयाने निगोदी जीव भरलेले आहेत. म्हणजे सगळे तिर्यंचे आणि मनुष्य तर म्हणा, त्यांच्या आश्रयाने सगळे निगोदी जीव आहेतच. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय, तिर्यंचे आणि मनुष्य. देवनारकींचं शरीर निगोद शरीरानं रहित आहे, निगोद जीवानं रहित आहे. आणि पृथ्वी कायक, जल कायक, अग्नी कायक, वायू कायक, चारीमध्ये पण नाही. आणि केवली आणि आहारक शरीर, हे 8 शरीरामध्ये सोडून बाकी सगळ्यांच्या शरीरामध्ये निगोदी जीव आहेत. म्हणून सांगितलं ना की जे अंघोळ वगैरे करायची नाही, कशासाठी करायची नाही, त्याचं कारण हे आहे, इतके आपल्या आश्रयाने जीव राहतात. आणि त्रस जीव सुद्धा कितीतरी आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होतात. मळाच्या ह्याच्यामध्ये समूर्छन जीव, पंचेंद्रिय समूर्छन पण जीव उत्पन्न होतात. मनुष्य पण उत्पन्न होतात, मनुष्य समूर्छन. मग आपण ते गरम गरम कडक कडक पाण्याने आंघोळ केली की ते सगळे जीव मरतात. म्हणून मुनिराज आंघोळ करत नाहीत, हे त्यागी लोक आंघोळ करत नाहीत. पुढं आता आपलं हे झालं, ते 264 गाथा झाली. आता त्यांची संख्या काढायची. सामान्य सांगितली संख्या, अनंत अनंत आहे. मग आता तिथं पण काळाचा आश्रय घेऊन काढायचं. मग कारमान का योगी किती, अनंत, परंतु त्यामध्ये किती कमी जास्त कोण आहेत, तर त्याच्या काळाचा आश्रय करून ती संख्या काढतात. आता पुढं 265 गाथा आहे. समयतय संखावली, संख गुणावली समास हि दरासी, सग सग गुणी देथो, असंक संकाह दो कमसो. सग सग गुणी देतो. एकदाच आहे का ते? हां, ते बरोबर आहे. आता तुम्ही मला चांगलं सुधारणा सांगितली. नाही खरंच की लक्षच नाही गेलं हे तपासताना, पण महाराजांनी पण तपासले. खाली छायेमध्ये दिले सग स्वक गुण गुणिते दिले आणि वर सग सग गुणी दिले. सग गुण गुणिते असं पाहिजे. चांगलं आहे. एक पेन द्या मला, ते पेन्सिल द्या, पेन्सिल चालते काय पण. सग गुण गुणी दे. सगळ्या सामूहिक वाचनामध्ये असा लाभ असतोय. म्हणजे पूर्वी असं करायचे, पुस्तक छापल्यानंतर ना सामूहिक वाचायचे. मग त्यातल्या काय चुका असतील त्या सगळ्या निघण्यासाठी. कुठलं ह्याला नाही, असंच राहणार की 4 ते 5 असंच राहणार, घालवायचं नाही.
ही संख्यात वेगळी आहे ना, संख्यात ही संख्यात वेगळी आहे संख्या. आता तिन्हीचा काळ सांगतात पहिल्यांदा. कर्मांका योगाचा काळ किती सगळ्यांना माहिती आहे. जास्तीत जास्त 3 समय, उत्कृष्टच घ्यायचं आपल्याला. 3 समय कर्मांका योगाचा काळ असतो विग्रगतीमध्ये. औदारिक मिश्र योगाचा काळ किती आहे? आंतरमुहूर्त. परंतु तो काय येणार? शरीर पर्याप्तीचा जो काळ आपण घेतो ना, शरीर पर्याप्तीपर्यंतचा, तो आंतरमुहूर्त म्हणजे छोटा आंतरमुहूर्त घ्यायचा. हे पुस्तक इथंच हे घेतलं तरी चालते आपल्याला. कार्मन कायोग किती आहे? समय 3 समय, 3 म्हणजे 3 समय. आणि औदारिक मिश्राचा काळ, मिश्र योग किती आहे? आंतरमुहूर्तच. तो छोटा आंतरमुहूर्त. संख्यात आवली म्हणजेच आंतरमुहूर्त. इथं त्याने ह्याच्यामध्ये संख्यात आवली दिले. औदारिक मिश्रयोगाचा काळ संख्यात आवली. हे संख्यात आणि आवली, हे संख्यात आवली म्हणजे आंतरमुहूर्तच असतो. आणि ह्याचा त्याच्यापेक्षा संख्यात गुणित आवली, संख्यावली आणि संख गुण आवली. संख्यात गुण आवली ते पुन्हा 4 गुणायचं. हा कुणाचा? औदारिक कायोग. खडूच उठत नाही ज्यावर. आंतरमुहूर्त संख्यात आवली आणि त्याला पुन्हा संख्यातानं गुणलं. संख्यात गुणित संख्यात आवली हा औदारिक कायोगाचा काळ झाला. मग या तिघांचा काय करायचा? जोड करायचा. जे मिळवायचे ते. मग हे एक अंतर्मुहूर्त किती झाले? 5. हे 4 आणि ते 1. 5 अंतर्मुहूर्तच केले ना. 5 अंतर्मुहूर्त. आणि आम्हाला 3 समय मिळवायचे. माझं करणार आपण 3 अधिक करणार. त्याच्यामध्ये 3 समय आहेत ना, डोक्यावर 3 अधिक लिहायचं, कारण ते समय आहेत फक्त. ही संख्यात आवली आहेत. आता ह्या 3 योगांचा काळ सांगितला. मग ह्याला त्या तिघांचा जो जोड आहे, मग असे केलं होतं आपण तसं, प्रमाण राशी, फल आणि इच्छा. तर एवढ्या काळामध्ये 3 योगांचा काळ, आंतरमुहूर्त 5 आणि 3 अधिक समय अधिक. तर एवढ्या काळामध्ये किती जीव आहेत? एक योगवाल्या जीवांची संख्या किती? 13 संसारी राशी. आणि त्याच्यातून 2 योगी आणि 3 योगी जीव कमी केले. कमी करायसाठी पुढे द्यायचे असते डॅश, अधिक करायसाठी वर द्यायचे असते. तर एवढे जीव आहेत एवढ्या काळात, एवढे जीव. तर फक्त कर्मांका योगाचा काळ किती आहे? 3 समय. एवढ्या काळात किती जीव होणार? सोपं आहे. आता ह्या दोघांचा काय करायचा? गुणकार. 3 समय गुणित भागिले आंतरमुहूर्त 5 3 अधिक 3 समय ह्याच्यामध्ये अधिक आहेत ना. 3 नुसते वेगळे सुट्टे नाही, ते अधिक आहेत. गुणिले असलं तर घालवता येते आपल्याला. मग एवढी काय झाली? कर्मांकायोगी जीवांची संख्या झाली. सगळ्या 3 योगाच्या काळानं भागलं आणि आपल्या काळानं गुणलं त्याला. तर हे कोण झाले? कर्मांकायोगी जीव. औदारिक मिश्र कायोगी किती येणार? आता फक्त काय करायचं? तिथं खाली दिसणार नाही ना. ह्या काळामध्ये फक्त बदल येणार. तिथं 3 समयाच्या ठिकाणी काय येणार? एक अंतर्मुहूर्त. इथं पण अंतर्मुहूर्त 1 येणार. हे असंच ठेवायचं.
कारण ही सगळी संख्या ही गुणिले आणि अधिक 3 समय असल्यामुळे कट करायची नाही. एवढे कोण येणार? औदारिक मिश्र कायोगी. औदारिक मिश्र कायोगी. आणि औदारिक कायोगी जीव किती येणार? त्याच्यावर कट करायचे. ते औदारिक कायोगी जीव येणार. पहिल्यांदा अंतर्मूर्त होतं फक्त एक, आणि आता 4 अंतर्मूर्त घेणार आपण, म्हणजे संख्यात अंतर्मूर्त आहे. ते औदारिक कायोगी जीवांची संख्या होणार. हां, औदारिक कायोगी. नोट्समध्ये आहे का सगळं तुम्हाला कोष्टक सहित? आता नवीन पुस्तक छापतो ना, त्याच्यात पण सगळं दिलं आहे असं सगळं कोष्टक करून अशा 3 सगळे. हे पुस्तक आलं की तुम्हाला सोपं होईल म्हणजे अभ्यास करायला. आता येईल 1 महिन्यात 2 महिन्यात. हां, हे आता आपण वाचायला सोपंच आहे ना. आता हे काय, हे संसारी जीवराशी आहे 13. म्हणजे आता संदृष्टीचा आपला अर्थ कळाला की ते अंतर्मूर्त आहे. 4 अंतर्मूर्त म्हणजे संख्यात अंतर्मूर्त आहे. हे 3 योगाचं काळ जे आहे ते, ही 2 रेषा कमी केली ना, 2 योगवाले जीवांची संख्या. पहिल्यापासून स्टेप्स आपण सगळ्या लक्षात ठेवल्या की मग लक्षात येते ते. 3 योगवाले जीवन का मागच्या गाथेत काढलं होतं की नाही? 3 योगवाले जीव किती, 2 योगवाले जीव किती आणि 1 योगवाले जीव किती. ते 1 योगवाले जीव काढले होते की संसार राशीतून 3 योगवाले आणि 2 योगवाले जीवांची संख्या कमी करायची. म्हणजे सगळे राहिलेले अनंतानंत जीव 1 योगवाले आहेत. 1 म्हणजे 1 काय योगवाले आहेत. मग त्या काय योगामध्ये पुन्हा इथं 3 भेद केले. कारमन कायोग, औदारिक मिश्र कायोग आणि औदारिक कायोग. कारण वैक्रिक मिश्र कायोगांची संख्या सगळे ते देवांच्या मध्ये येणार, त्यामुळे ते वेगळंच ठेवले ते. ह्या 1 कायोगवाल्यांच्या मध्ये येणार नाही. 1 कायोगवाले जे जीव आहेत त्यांच्यामध्ये 3च योग येणार. लक्षात आलं का? बाकीचे कायोग का घेतले नाहीत इथं? तर ते 1 कायोगवाले जीव नाहीत, ते 3 योगवाले जीव आहेत. मग 3 योगवाल्यामध्ये जे आपण कायोगवाले जीवांची संख्या काढली ना, ती तिथं येणार त्यांची संख्या. हां, देव आणि नारकी, देव नारकींच्या मध्ये येणार ना तिथं. ते मनुष्यामध्ये वैक्रिक कायोग नाही, ते वैक्रिक क्रियायुक्त वेगळे सांगितले की जीव त्यांची संख्या. आता पुढे वैक्रिक मिश्र कायोगी जीव काढणार आहेत. वेळ झाली तोपर्यंत लगेच वेळ होत्या. आता वैक्रिक मिश्र कायोगींचं पण थोडंसं समजून घेण्यासारखं आहे, ते उद्याच घेऊ आपण. कारण त्याचं वैक्रिक मिश्र कायोग कुणामध्ये असतो? देवांच्या मध्ये आणि नारकीमध्ये. त्यामध्ये सगळ्यात जास्त पुन्हा पुन्हा कोणाला होणार वैक्रिक मिश्र कायोग? ज्यांचं आयुष्य कमी आहे. मग 10,000 वर्ष आयुष्य कमी सांगितलंय सगळ्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये उत्पत्ती जास्त आहे. कुठं? व्यंतर देवांच्या मध्ये. व्यंतर देवांची 10,000 वर्ष जगणे आयु आहे, आणि तिथं जास्त देवांची उत्पत्ती होणार. मग तिथं वैक्रिक मिश्र कायोग जास्त येणार. मग त्यांच्या अपेक्षेनं प्रमाण काढलं इथं, आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे मिसळायचे सगळे वरच्या देवांचे वगैरे. तिथं उत्पन्न होणारी जीवांची संख्या कमी असणार. म्हणून ते घेऊन काढलेलं आहे. मग थोडंसं उद्याच पूर्ण होईल ते आपल्याला एका वेळेला. 4-5 गाथा आहेत आता फक्त. वैक्रिक मिश्र कायोग, वैक्रिक कायोगचं तर सोपंच आहे, आणि आरकारक मिश्र कायोगची एकच गाथा आहे. उद्या आपण घेऊ. जरा लवकर या म्हणजे कसं होतंय, थोडं जास्त होतंय. ओम जाना हा मी शुद्ध जीवच आहे. स्वतःचे वेदन करा. योग हा जीवाचा विभाव पर्याय आहे, तो जीवाचा स्वभाव नाही. मी मनोयोगापासून भिन्न आहे, वचन योगापासून पण भिन्न, आणि कायोगापासून पण भिन्न आहे. मी योग रहित निर्योग स्वरूपी आहे, असे जाणा. आपण योग
करत असलो तरी आपला त्रिकाली स्वभाव पहा आणि सिद्ध जीवानं पहा, म्हणजे आपला स्वभाव कळेल. सिद्धांच्या मध्ये योग आहे का? नाहीच. मग माझा पण तोच स्वभाव आहे. आता वर्तमानामध्ये जो योग होतो त्या रूप मी नाहीच. मी अनादि अनंत एक निर्योग स्वरूपी आहे. योग ही उपाधिजनित पर्याय आहे, ते मूळ वस्तू नाही. म्हणून मला योग रहितच व्हायचे आहे. मी योग रहित आहे. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहम्, मनोयोग रहित स्वरूपोऽहम्, वचन योग रहित स्वरूपोऽहम्, काय योग रहित स्वरूपोऽहम्, निष्क्रियत्व शक्ति संपन्नोऽहम्, शुद्धोऽहम्, एकोऽहम्, ध्रुवोऽहम्, विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाय